अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल म्हणजे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपल्या सर्व स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारे, प्रत्येक संकटातून अडचणीतून आपल्याला अलगदपणे बाहेर काढणारे आणि कुठल्याही संकटाची झळ आपल्याला न पोहोचू देणारे. सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस एखाद्या संकटामध्ये अडचणीमध्ये आपण ज्यावेळेस अडकतो, आपला आत्मविश्वास खच्चीकरण होऊन जात असतं, आत्मविश्वास काही सुद्धा शिल्लक राहत नाही. त्यावेळेस आपल्या समोर ज्यावेळेस एक वाक्य दिसतं किंवा आपल्याला ज्यावेळेस ते आपल्याला ऐकायला मिळतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, त्यावेळेस एक सगळ्यात मोठा आधार आपल्याला प्राप्त होतो आणि असं वाटतं की एक मोठी शक्ती आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे ती आपल्याला म्हणते की तू हरू नकोस, तू जिद्दीने उभा राहा, तू तुझे प्रयत्न करत चल, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुला डगमगू देणार नाही, मी तुला हारू देणार नाही, असं आपल्याला धीर देणारे आपले श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायक यांचा पुण्यतिथीचा काळ आता लवकरच येणार आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथीचा दिवस कधी आहे, नेमकी तारीख काय आहे. सोबतच या पुण्यतिथीच्या निमित्ताने जो आपल्या प्रत्येक दिनरूपी स्वामी समर्थ केंद्रामध्ये प्रत्येक वर्षी अखंड नामजप यज्ञ सप्ताह काळ सुरू होत असतो, तो केव्हा सुरू होतो आहे, संपणार आहे, याबद्दल देखील माहिती जाणून घेणार आहोत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, या अखंड नामजप यज्ञ सप्ताह काळामध्ये ज्या 7 दिवसे श्री गुरुजी ग्रंथाचं, पवित्र ग्रंथाचं वाचन केलं जात असतं, तो जो ग्रंथ तुम्हाला हवा असेल, ज्या भक्तांकडे नसेल, ज्यांना पहिल्यांदाच पारायण करायचं आहे किंवा तुमचा ग्रंथ खराब झाला आहे, तुम्हाला नवीन ग्रंथ हवा असेल, तर नक्कीच तो ग्रंथ तुम्हाला कुठे मिळू शकेल आणि घरपोच तो तुम्हाला मिळू शकेल, याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी हा जो दिवस आहे तो साधा सुद्धा दिवस नाही आहे. आपणास माहिती आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांनी भरपूर वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केलं आणि त्याच ठिकाणी चैत्र कृष्ण त्रयोदशी या दिवशी त्यांनी अक्कलकोट येथे देह त्यागून समाधी घेतली होती. खूप जण आज लाखो करोडच्या संख्येने अक्कलकोट येथे जाऊन त्यांचं दर्शन घेतात, समाधी स्थळाचं, वटवृक्षाचं जे स्थान आहे तिथलं दर्शन घेतात. खूप लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात, खूप लोकांना अजूनही वाट बघत आहेत मनोकामना पूर्ण होण्यासाठी. तर नक्कीच सेवा वाढवा, सेवेने सगळं काही शक्य आहे. तर आपणास माहिती आहे की अक्कलकोट येथे त्यांनी भरपूर वर्ष वास्तव्य केलं. सोबतच श्री दत्तात्रय महाराजांचे हे अवतार मानले जातात, चौथे अवतार मानले जातात आपले श्री स्वामी समर्थ महाराज. त्यामुळेच या ब्रह्मांड नायकांची पुण्यतिथी जी आहे ती काही साधीसुधी नसणार आहे. प्रत्येक भक्तांसाठी हा जो दिवस आहे तो अतिशय भक्ती, श्रद्धा आणि सगळ्यात महत्वाचं श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी किंवा या निमित्ताने जो अखंड नाम जप यज्ञ सप्ताह काळ सुरुवात होते आहे, त्याबद्दलच आपल्याला सांगू इच्छिते की आता येत्या म्हणजेच एप्रिल महिन्यामध्ये जेमतेम 18 दिवस किंवा 19 दिवस बाकी आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अखंड नाम जप यज्ञ सप्ताह काळ सुरू होण्यासाठी. आता नेमकी पुण्यतिथी कधी आहे, तर चैत्र कृष्ण त्रयोदशी म्हणजेच या दिवशी प्रदोष आहे, शिवरात्री आहे आणि सोबतच श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी आहे. म्हणजेच 15 एप्रिल 2026 बुधवार या दिवशी श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी सर्व ठिकाणी ही साजरी होणार आहे. आता या निमित्ताने जो अखंड नाम जप यज्ञ सप्ताह काळ सुरू होणार आहे तो कधी सुरू होणार आहे, तर 9 एप्रिल पासून म्हणजेच गुरुवार आहे त्या दिवशी 9 एप्रिल 2026 या दिवशी सुरू होणार आहे आणि 15 एप्रिलला म्हणजेच बरोबर 7व्या दिवशी आपला हा सप्ताह काळ संपणार आहे. आता मी आतापासूनच तयारी लागा, कारण की अजून भरपूर दिवस आपल्याकडे आहे. आज आपली बघायला गेली तर तारीख ही 22 मार्च तारीख आहे. त्यामुळेच आजपासूनच तुम्ही तयारी लागा की आपल्याला सप्ताह काळ, आता ज्यांना कोणाला इच्छा आहे की या पुण्यतिथी सप्ताह काळात सहभाग घ्यायचा आहे, त्यामुळे त्यांनी नक्कीच सगळं काही नियोजन करा किंवा ज्या काही तुम्हाला संकल्पित सेवा सुरू करायची असेल आजपासूनच किंवा इतर सेवा सुरू करायची असतील पुण्यतिथी निमित्त, त्या पण तुम्ही सुरू करू शकता. फक्त मासिक धर्म, सुतक, विटाळ सर्व काही सांभाळून सर्व काही गोष्टी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. आता अखंड नाम जप यज्ञ सप्ताह काळ म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांची नवीन सेवेकरी आता सांगू इच्छिते की या 7 दिवसांमध्ये आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असतं. आता मी एक सांगेल की ज्यांना कोणाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे, आता भरपूर शाळांना सुट्ट्या सुद्धा लागतील त्या दरम्यान, म्हणजे सप्ताह काळ सुरू होण्याच्या अगोदर सुट्ट्या लागलेल्या असतील, काहींच्या शाळांना सुट्ट्या लागायच्या असतील. तर मी एकच सांगेल की त्यावेळेस तुम्हाला महिलांना जर काही धावपळ नसेल, पुरुषांना काही धावपळ नसेल कामाची, तर नक्कीच आवर्जून जवळच्या दिनरूपी स्वामी समर्थ केंद्रामध्ये सामूहिक पद्धतीने तिथे तुम्ही सहभाग नोंदवा. सामूहिक पद्धतीने केलेली सेवा, पारायण ही लाख पटीने तुम्हाला पुण्य देऊन जात असतं. तुमचे प्रारब्धाचे भोग हे त्या सेवेने भरपूर प्रमाणात कमी होत असतात. त्यामुळे सामूहिक सेवेला जास्तीत जास्त तुम्ही महत्व द्या. अखंड नाम जप यज्ञ सप्ताह काळामध्ये आपल्याला
7 दिवस श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असतं. अतिशय पवित्र ग्रंथ हा आहे. आपल्या आयुष्यातल्या सर्व संकटांचं एकच मी सांगेल की उत्तर आहे ते म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथ. जेव्हा केव्हा वाटेल की आपण संकटात अडकलो आहे, अडचणीमध्ये अडकलेलो आहे किंवा एखादी इच्छा पूर्ण व्हावी अशी वाटत आहे, तर नक्की सांगेल की श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करावं. ज्यावेळेस तुमचं मन पवित्र आहे, ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की नाही माझी इच्छा आहे की मला पारायण करायचं आहे, सर्व काही अडचणी म्हणजे मासिक धर्म विटळ सुद्धा असं काही नसेल, तर नक्कीच तुम्ही पारायण करू शकता, काही हरकत नाही. म्हणून सांगते की श्री गुरुचरित्र ग्रंथ आयुष्यामध्ये खूप काही देणाऱ्या गोष्टी आहे. तुम्ही जर त्यातले प्रत्येक अध्याय जर वाचले तर ते आजतागायत घडत सुद्धा आहे त्या घटना. म्हणून सांगते की एवढा पवित्र आणि अतिशय अनमोल हा ग्रंथ आहे श्री गुरुचरित्र ग्रंथ. 5वा वेद मानला गेला आहे हा गुरुचरित्र ग्रंथ. त्यामुळे नक्कीच या अखंड नामजप यज्ञ सप्ताहामध्ये नक्कीच सहभाग नोंदवा. आणि ज्यांना शक्यच नाही आहे सामूहिक पद्धतीने सेवा करायला, त्यांनी घरी तरी नक्कीच पारायणाला सप्ताहाला सुरुवात करा. नक्की सांगेल की कारण की अजून भरपूर दिवस आहेत सप्ताहाला. जेमतेम मी सांगितल्याप्रमाणे 18-19 दिवस आहेत. त्यामुळे नक्कीच तयारीला लागा. आपल्याला जे काही आपल्याला म्हणजे काय काय प्लॅनिंग करता येईल आणि कशा गोष्टी ऍडजस्ट करता येईल आणि आपल्याला सप्ताहामध्ये सहभाग घेता येईल याबद्दल नक्कीच तुम्ही विचार करू शकता. अजून एक गोष्ट, या सप्ताह काळामध्ये ज्यांना पारायण करायला जमणार नाही ते विविध प्रकारे सेवा करू शकता. या सप्ताह काळामध्ये 7 दिवस यज्ञ याग चालू असतो केंद्रामध्ये. तुम्ही त्या विविध यागांना तुम्ही सहभाग नोंदवू शकता. स्वाहाकार करून तिथे यज्ञ पेटवला जातो आणि स्वाहाकार करून तिथे सेवा केली जाते. त्या सेवेत सहभाग नोंदवा. इतर तुम्ही प्रहर सेवा आहे सोबत तुम्ही त्या 7 दिवसामध्ये केंद्रामध्ये गाभाऱ्यामध्ये ज्या काही तुम्हाला जे काही कामं असतील, जे काही सेवा असेल तर सगळ्या सेवांमध्ये सहभाग नोंदवा. गाभारा स्वच्छ करणे असेल, चपलीच्या स्टँडला चप्पल लावणे असेल, आलेल्या सेवेकऱ्यांना मार्गदर्शन करणे असेल, विविध प्रकारच्या सेवा आहे किंवा त्यावेळेस 7 दिवसामध्ये तिथे विविध प्रकारचे पाठ सुद्धा होत असतात. त्यामध्ये सहभाग नोंदवा. खूप मोठी ऊर्जा देऊन जातं. मी खरं सांगते, वर्षातून 2 वेळेस सप्ताह आपल्या केंद्रामध्ये असतो, दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रात. तो म्हणजेच एक पुण्यतिथीचा सप्ताह काळ असेल तोच आणि दत्त जयंतीचा एक सप्ताह काळ. पण खरं सांगते वर्षभरामध्ये एवढी ऊर्जा देतं ना, खरं सांगते ते काही 7 दिवस आहेत ना कसे निघून जातात ते सुद्धा कळत नाही. म्हणून सांगते की नक्कीच येत्या 9 एप्रिल 2026 पासून ते 15 एप्रिल 2026 या 7 दिवसाच्या काळामध्ये नक्कीच सहभाग नोंदवा. अखंड नाम जप यज्ञ सप्ताह काळात सुरुवात होते आहे. अजून एक पर्वणीचा काळ आपल्याला चालून आला आहे. आताच प्रकट दिन झाला आणि तर लवकरच पुण्यतिथी पण येणार आहे. त्यामुळे आपल्याला भरपूर या चैत्र महिन्यामध्ये सेवा करायला मिळत आहे स्वामींच्या. तर नक्कीच करा. आणि नवीन मराठी वर्ष सुरू झालेलं आहे त्यामुळे आपल्याला सेवा करायला मिळत आहे. त्यामुळे वर्षभर आपलं नवीन मराठी वर्ष खूप काही स्वामींच्या आशीर्वादाने चांगलं जाऊ शकतं. फक्त सेवा जास्त मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात करा. अजून एक गोष्ट, आता हा जो श्री गुरुचरित्र ग्रंथ तुम्हाला हवा असेल किंवा तुमचा ग्रंथ खराब झाला आहे, नवीन पाहिजे असेल तर नक्कीच मी तुम्हाला इथे एका दादांचा नंबर पीप करते आहे. हे दिंडोरी नाशिक दिंडोरी गुरुपीठ आपल्याला सगळ्यांना माहिती असेल नाशिक येथील, तिथल्या एका दादांचा हा सेवेकरी दादांचा नंबर आहे. तिथून तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ घरपोच पोहोचवला जाईल. अगोदर ते काका तुम्हाला तुम्ही कुठे राहता हे आधी विचारतील. जर तुम्ही जिथे राहता त्या जवळपास जर तुमच्या जवळपास दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र असेल ते तुम्हाला सांगतील, तुम्ही तिथे जाऊन तो ग्रंथ घेऊ शकता. जर नसेलच तुमच्या जवळपास केंद्र वगैरे तर ते दादा तुम्हाला घरपोच तुम्हाला डिलिव्हरी करू शकतात. पण नक्कीच मी सांगते, अजून एक सांगेल की त्याचे जे काही चार्जेस असतात डिलिव्हरीचे ते नक्कीच थोडेफार लागतील. त्यासाठी ते पण तुम्ही समजून घ्या आणि त्या हिशोबाने तुम्ही ते घेऊ शकता. किंवा जवळपास केंद्र असेल तुमच्या जवळपास दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र, तुम्ही आजच जाऊन तिथून ते घेऊ शकता. चालेल, काही हरकत नाही. पण प्रत्येकाच्या घरामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथ असायलाच पाहिजे. आणि सोबतच श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राची पोथी सुद्धा जवळ ठेवा. पारायण सप्ताह काळामध्ये त्याची सुद्धा तुम्हाला गरज पडणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. हा नंबर तुम्ही नक्कीच सेव्ह करून ठेवा. तुम्हाला इतर सुद्धा साहित्य जे काही हवे असेल तुम्ही त्यांना विचारा, ते तुम्हाला नक्कीच सांगतील, मार्गदर्शन योग्य पद्धतीने करतील. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हो, काही प्रश्न असतील, शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% त्याचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन. श्री स्वामी समर्थ.